So theory of moving coil galvanometer. Next part is theory of MCG. Theory of moving coil galvanometer. ओके, आता ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे की एखादी करंट कॅरिंग कॉइल जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केली तर त्याच्यावर काय होतो, टॉर्क ऍक्ट होतो आणि त्याला काय म्हणतो आपण, डिफ्लेक्टिंग टॉर्क. ओके, व्हेन अ करंट कॅरिंग कॉइल, जे कॉइल मधून करंट पास होत असेल अशी कॉइल इज सस्पेंडेड in magnetic field. Okay, torque is produced on it and due to this torque the coil gets deflected. म्हणजे कॉइल रोटेट होणार. म्हणजे कुठलीही करंट कॅरिंग कॉइल तुम्ही जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केली तर त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होणार आहे आणि त्या टॉर्क मुळे काय होणार आहे, कॉइल डिफ्लेक्ट होणार किंवा रोटेट होणार आहे. सो देअरफॉर डिफ्लेक्टिंग टॉर्क त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. That is tau is equal to mb sin theta. ओके, mb sin theta असा टॉर्कचा फॉर्म्युला आहे आणि m म्हणजे काय असणार आहे, nia b sin theta. सो दिस इज द डिफ्लेक्टिंग टॉर्क दॅट इज ऍक्टिंग ऑन द कॉइल. आता याच्यामध्ये n म्हणजे काय असणार आहेत, तर नंबर ऑफ टर्न्स असणार आहेत, नंबर ऑफ टर्न्स. ओके, I म्हणजे काय, करंट, a म्हणजे काय, एरिया ऑफ द कॉइल, n म्हणजे काय असतं, हिअर टोटल नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल. त्याच्यानंतर I म्हणजे करंट दॅट इज पास्ड थ्रू द कॉइल, करंट थ्रू कॉइल. त्याच्यानंतर a म्हणजे काय असणार आहे, एरिया ऑफ कॉइल. म्हणजे जनरली कॉइल रेक्टँग्युलर असते, सो एरिया ऑफ कॉइल म्हणजे काय येणार आहे, त्याची लेंथ इंटू ब्रेड्थ. आणि बी म्हणजे ते हॉर्शू मॅग्नेट जो कॉइलच्या बाहेर लावलेला आहे त्यानं प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड. ओके, किंवा मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो त्याला आपण, मॅग्नेटिक इंडक्शन. आता थीटा म्हणजे काय, तर अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर यांच्यामधला अँगल. आता रॅडियल मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होतं, थीटाची व्हॅल्यू नेहमी 0 डिग्रीज येते. आता रॅडियल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, हे बघा, असे दोन कॉन्केव्ह पोल्स आहेत. ठीक आहे, तर दिस इज नॉर्थ पोल, दिस इज साऊथ पोल. मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते असं असणार आहे, त्याला रॅडियल मॅग्नेटिक फील्ड असं म्हणायचं. ठीक आहे, आता कॉइल, सपोज कॉइल या डायरेक्शन असेल, अशी कॉइल असेल तरी यांच्यामधला अँगल किती येणार, कॉइलचं प्लेन आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल 0च येणार, बरोबर आहे ना. असं असेल तरी काय होणार आहे, कॉइल रोटेट जरी झाली तरी ती काय राहणार, मॅग्नेटिक फील्डच्याच डायरेक्शन राहणार. कॉइल कशीही रोटेट होऊ दे, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनच ती नेहमी राहते. अँड देअरफॉर थीटा इज ऑलवेज काय असणार आहे, हिअर 90 डिग्री असणार आहे. थीटा इज ऑलवेज 90 डिग्री. ओके, हे कसं आहे ते लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा सांगतोय मी. हे बघा, हे रॅडियल मॅग्नेटिक फील्ड आहे तुमचं. So these are the two poles. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे,
इफ दिस इज द नॉर्थ पोल, दिस इज द साऊथ पोल, पोल्स आर कॉन्केव्ह असतील तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी येणार आहे, नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. एक तर अशी तर येणार, नाहीतर या पद्धतीने तरी येणार, किंवा हे असं तर येणार. So this is the direction of the magnetic field, north pole to the south pole. Okay, आता बघा, suppose coil is like this now. Coil जर असे असेल, ठीक आहे. आता एरिया वेक्टर म्हणजे काय असतं, कॉइलच्या एरियाला काढलेली नॉर्मल आणि मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ यांच्यामध्ये अँगल किती येणार, 90 डिग्री येणार. ठीक आहे, बरोबर 90 डिग्री आला. त्याच्यानंतर सपोज कॉइल रोटेट झाली आणि कॉइल या डायरेक्शन आली, सपोज आता कॉइल सपोज अशी झाली, तरी देखील आता बघा मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन आहे आणि एरिया वेक्टर जो आहे म्हणजे एरियाला काढलेली परपेंडिक्युलर म्हणजे त्याची डायरेक्शन असते, माहिती आहे ना, एरिया वेक्टर मध्ये आपण कन्सेप्ट बघितलेले आहे. ठीक आहे, तर पुन्हा एकदा काय येणार आहे, 90 डिग्रीचाच अँगल येतोय. त्याच्यामुळे रॅडियल मॅग्नेटिक फील्डचा फायदा असा होतो की थीटा इज ऑलवेज 90 डिग्री. ओके, थीटा इज ऑलवेज 90 डिग्री ड्यू टू रॅडियल मॅग्नेटिक फील्ड. आणि त्याच्यामुळे टॉर्क नेहमी काय असतो, मॅक्सिमम असतो, कारण जेवढा टॉर्क मॅक्सिमम तेवढं डिफ्लेक्शन जास्त, आणि जेवढं डिफ्लेक्शन जास्त तेवढं आपण काय करू शकतो, अगदी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट देखील मेजर करू शकतो. सो देअरफॉर डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला, फायनल फॉर्म्युला असा येणार आहे. ओके, तर हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, काही वेळेला डिफ्लेक्टिंग टॉर्क तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेला असतो. इन एमसीजी हाऊ मच इज द डिफ्लेक्टिंग टॉर्क. तर डिफ्लेक्टिंग टॉर्क टाऊ डिफ्लेक्टिंग म्हणूया, त्याला टाऊ डी म्हणूया. त्याचा फॉर्म्युला येणार आहे NIAB. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज गिव्हन बाय फॉर्म्युला NIAB. ठीक आहे, आता या टॉर्क मुळे काय होणार आहे, कॉइल रोटेट होणार, आणि कॉइल रोटेट झाल्यामुळे फॉस्फर ब्रॉन्झ फायबर काय होणार आहे, पिळला जाणार आहे, ट्विस्ट होणार आहे. आणि तो ट्विस्ट झाला की काय होणार आहे, तो अपोजिट डायरेक्शन काय करणार, टॉर्क अप्लाय करणार, आणि त्याला काय म्हणणार आपण, रिस्टोरिंग टॉर्क असं म्हणणार. ओके, रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क काय करत असतो, त्या कॉइलला परत पाठीमागे आणायचा प्रयत्न करत असतो, आणि म्हणून त्याला रिस्टोरिंग टॉर्क असं म्हटलेलं आहे. रिस्टोरिंग टॉर्क कोण प्रोव्हाइड करतं, दॅट फॉस्फर ब्रॉन्झ फायबर जो आहे तो तुम्हाला रिस्टोरिंग टॉर्क प्रोव्हाइड करणार आहे. जे कॉइल मधला करंट बंद झाला की डिफ्लेक्टिंग टॉर्क बंद पडणार, आणि त्याच्यामुळं या रिस्टोरिंग टॉर्क मुळे कॉइल काय होणार आहे, पुन्हा त्याची जी ओरिजिनल पोझिशन आहे त्या ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. ओके, सो रिस्टोरिंग टॉर्क इज प्रोव्हाइडेड बाय फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. आता हा जो रिस्टोरिंग टॉर्क आहे, टाऊ आर म्हणूया आपण त्याला, रिस्टोरिंग टॉर्क टाऊ आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन ऑफ द कॉइल. म्हणजे कॉइल फॉस्फर ब्रॉन्झ फायबर किती ट्विस्ट होणार त्याच्यावर तो टॉर्क डिपेंड असणार आहे. जास्त पिळला गेलेला असेल तर जास्त रिस्टोरिंग टॉर्क प्रोड्यूस करणार आहे. सो टाऊ आर इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, C इंटू थीटा, आणि C ला काय म्हणणार आहे आपण, C इज कॉल्ड ॲज टॉर्क पर युनिट ट्विस्ट असं म्हणणार आपण, कारण त्याचा सीचा फॉर्म्युलाच काय येतो बघा की टाऊ डिवायडेड बाय थीटा येतो ना. टाऊ म्हणजे काय, टॉर्क, आणि थीटा म्हणजे काय, अँगल ऑफ ट्विस्ट, किती रेडियन किंवा किती डिग्रीनं ट्विस्ट चाललेला आहे तो फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. सो सीचा फॉर्म्युला येणार आहे टाऊ बाय थीटा, अँड देअरफॉर इट इज अ टॉर्क पर युनिट ट्विस्ट. ओके, आता इक्विलिब्रियम मध्ये काय होणार, इक्विलिब्रियम मध्ये डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क, म्हणजे कॉइल रोटेट होऊन ज्या ठिकाणी थांबलेली असणार त्या ठिकाणी काय झालेलं असणार, जिथं थांबलेले असणार तिथं इक्विलिब्रियम कंडिशनला काय येणार आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू रिस्टोरिंग टॉर्क असणार आहे. ओके, सो इन इक्विलिब्रियम डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू रिस्टोरिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे NIAB आणि रिस्टोरिंग टॉर्क आहे C थीटा, अँड देअरफॉर करंट इज गिव्हन बाय फॉर्म्युला C अपॉन NBA, sorry, NBA by C. Current is given by formula C upon NBA into theta. So this is the formula for the current. आता याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला नोन असतात. C जे आहे टॉर्क पर युनिट ट्विस्ट त्या फॉस्फर ब्रॉन्झ फायबरचा कॉन्स्टंट असतो,
आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला जनरली गिव्हन असते, माहिती असते आपल्याला, ती कॅल्क्युलेट म्हणजे फाइंड आउट करू शकतो आपण. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स देखील माहिती असतात. मॅग्नेटिक फील्ड, तो हॉर्शो मॅग्नेटचं किती मॅग्नेटिक फील्ड आहे ते देखील ऑलरेडी आपण मेजर केलेलं असतं. ए इज द एरिया ऑफ कॉईल, ते देखील माहिती असतं. फक्त डिफ्लेक्शन कॉईलचं किती झालंय त्याच्यावर आपण काय करू शकतो, करंट फ्लोईंग थ्रू द मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर काढू शकतो. लक्षात येतंय? म्हणजे याच्यावरून हे सी बाय एनबी हे कॉन्स्टंट असल्यामुळे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, थीटा. म्हणजे याचा मिनिंग काय होणार आहे, जेवढं डिफ्लेक्शन जास्त तेवढा टॉर्क काय असणार आहे, जास्त असणार आहे. जेवढं डिफ्लेक्शन जास्त असेल तेवढं काय असणार आहे, टॉर्क जास्त असणार आहे. सो डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला लक्षात घ्या, NIA इंटू बी. NIA इंटू बी हा डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे. रिस्टोरिंग टॉर्क किती आहे, सी थीटा, सी इंटू थीटा. आणि इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये काय येणार आहे, NIAB इज इक्वल टू सी थीटा असणार आहे. अँड देअरफॉर आय इज इक्वल टू काय येणार आहे, सी डिवायडेड बाय NBA इंटू थीटा. ओके, सी अपॉन NBA कॉन्स्टंट आहे, म्हणजे करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, डिफ्लेक्शन येतं. और डिफ्लेक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन और डिफ्लेक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. जेवढा जास्त करंट पास करणार तेवढं जास्त डिफ्लेक्शन काय होणार आहे, कॉईल मध्ये डेव्हलप होणार आहे. ते डिफ्लेक्शन फक्त आपण मेजर करून कॉईल मधून किती करंट पास होतोय ते आपण मेजर करू शकतो. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, गॅल्व्हनोमीटर. बघा पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन बघा, गॅल्व्हनोमीटर बघितलेलं आहे. त्याच्यानंतर गॅल्व्हनोमीटरचे सगळे टाइप्स बघितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सस्पेंडेड टाइप मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर जो आहे त्याचे डायग्राम सहित त्याचं कन्स्ट्रक्शन आपण जे आहे ते स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थेरी ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर बघितलेलं आहे. आणि थेरी ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर मध्ये 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपल्याला मिळतात. 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले कुठले आहेत, एक म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क, दुसरा आहे रिस्टोरिंग टॉर्क आणि तिसरा आहे आय आणि थीटा मधलं रिलेशन. डिफ्लेक्टिंग टॉर्क असतो NIAB, रिस्टोरिंग टॉर्क असतो सी थीटा, अँड देअरफॉर करंट इज गिव्हन बाय फॉर्म्युला C अपॉन NBA इंटू थीटा.